नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात नेमकं काय घडेल, या काळात काय असेल, कोणत्या गोष्टी घडणार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. कुंभ राशीवाल्यांना आता घाबरायची गरज नाही. तुमचा गोल्डन काळ सुरू होतोय. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात राजयोगाची सुरुवात होत आहे. होय, कुंभ राशीसाठी आता उतरती साडेसाती खरोखरच मोठी संधी आणि दिलासा घेऊन आली आहे. ज्योतिषशास्त्रात उतरत्या साडेसातीला मौल्यवान मानलं जातं. कारण शनिदेव जाताना आपल्या झोळीत यशाची फळं टाकून जातात असं सांगितलं जातं. तुमच्यासाठी या काळात काय असेल, कोणत्या गोष्टी घडणार आहेत, चला थोडक्यात समजून घेऊया. साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा राशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतात, तेव्हा ते जाताना हत्तीच्या पावलानं सुख-समृद्धी देऊन जातात आणि 2027 पर्यंत तुम्हाला मानसिक आणि आर्थिक आराम मिळणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातंय. कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात नेमकं काय घडेल? तर गेल्या 5 वर्षात तुम्ही जे अपार कष्ट केले आहेत, ज्या संघर्षातून तुम्ही गेला आहात, त्याचे योग्य फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या मेहनतीची चीज होईल आणि समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. तुमची जुनी एणी जी अनेक दिवसांपासून रखडलेली होती, ती सुद्धा या काळात परत मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. एवढंच नाही तर गुंतवणुकीतून लाभ मिळण्यास सुरुवात होईल. विनाकारण होणारे खर्च कमी होऊन तुमची बचत वाढू लागेल. नोकरीत प्रलंबित असलेले प्रमोशन असेल किंवा पगारवाढ असेल, या काळात तुम्हाला हमखास मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होणार आहे. जी लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, त्यांच्यासाठी हा टप्पा अतिशय शुभ आणि आनंददायी ठरणार आहे. साडेसातीच्या पहिल्या 2 टप्प्यांनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत केलंय. आता मनातील अनामिक भीती, चिडचिड आणि नैराश्य दूर होणार आहे. तुम्ही अधिक शांत आणि समजूतदारपणे निर्णय घेणार आहात. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद आता संपणार आहेत. घरात आनंदाचं वातावरण राहील. ज्यांचे विवाह जुळत नव्हते किंवा ज्यांना संतती सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. शनिदेव जाताना फळ देतात, पण ते तुमच्या कर्मावर सुद्धा आधारित असते बरं का. ज्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा. फळ मिळण्याची वेळ आली आहे म्हणून काम सोडू नका. अधिक जोमाने प्रयत्न करा. आळस टाळा. यश मिळाल्यावर जमिनीवरच राहा. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः कष्टकरी वर्गाचा अपमान करू नका. शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आहाराकडे आणि आरोग्याकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आयुष्यातील या उतरत्या साडेसातीचा काळ अधिक फलदायी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ते म्हणजे रोज हनुमान चालीसाचं पठण करा. यामुळे उरल्या-सुरल्या अडचणी नष्ट होतील. दुसरी गोष्ट, शनिवारी काळ्या वस्तू किंवा अन्नदान करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. एवढेच नाही तर शनी मंत्राचा ओम शम शनिश्चराय नमः 108 वेळा रोज जप करा. या मंत्राचा दररोज 108 वेळा जप केल्यानं नक्कीच तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही उतरती साडेसाती भरभराटीची ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातंय. जे गेले ते विसरून आपण आता नवीन ऊर्जेनं कामाला लागावं असा सल्लाही दिला जातोय. आता साडेसाती म्हटलं की लोकांच्या मनात भीती असते, पण कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि जेव्हा मालक स्वतःच्याच राशीत असतो तेव्हा तो कधीही नुकसान करत नाही असं सांगितलं जातं. शनिदेव एका कडक शिक्षकासारखे आहेत. गेल्या टप्प्यात त्यांनी तुमची परीक्षा घेतली आणि तुम्हाला शिस्त शिकवली. आता तुम्ही साडेसाती सोडून जाण्याच्या मार्गावर आहात. ज्योतिषशास्त्रात असं म्हणतात की शनी जाताना हत्तीच्या पावलानं सुख-समृद्धी देऊन जातात. गेल्या काही काळापासून तुम्ही मानसिक दडपणात, आर्थिक ओढाताणीत आणि मेहनतीचं फळ न मिळाल्याने टेन्शनमध्ये असाल. या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतच असाल, पण आता वेळ बदलली आहे. साडेसातीचा हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी धोका नाही तर धमाका घेऊन आला आहे. आता साडेसातीचा शेवटचा टप्पा किंवा उतरती साडेसाती म्हणजे केवळ एका कठीण काळाचा अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची दांडीच आहे. जसे गेल्या 7.5 वर्षापासून तुम्ही जे मानसिक आणि शारीरिक संघर्ष केला होता, तो आता थांबणार आहे. विनाकारण होणारी धावपळ आणि कामात येणारे अनाकलनीय अडथळे आता कायमचे दूर होतील. पैशांची चणचण वाढते कर्ज आणि उत्पन्नापेक्षा जास्त होणारे खर्च आता नियंत्रणात येतील. बचतीला सुरुवात होईल आणि आर्थिक स्थैर्यही लाभेल. साडेसातीमध्ये अनेकदा जवळची माणसेही दुरावतात किंवा तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज वाढत असतात. आता तो काळही संपला आहे. लोक पुन्हा तुमच्याशी जोडले जातील आणि तुमच्या शब्दांना मान देतील. आता पुढे काय करायचं हा जो संभ्रम आहे, तो तुमच्या मनात तयार झाला होता. तो आता संपून तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी मिळणार आहे.
तुम्ही घेतलेले निर्णय आता अचूक ठरू शकतील. शनी जेव्हा एखाद्या राशीतून बाहेर पडतात, तेव्हा ते त्या व्यक्तीला अनुभवाने समृद्ध करून सोडतात. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टीचा शेवट होत असताना या अनुभवाची शिदोरी तुम्ही नक्की सोबत ठेवावी. आता वेळ आहे जुने ओझे सोडून देण्याची आणि नव्या यशाकडे झेप घेण्याची. गेल्या 5 ते 6 वर्षात तुम्ही जे काही सोसलं आहे, मग तो अपमान असेल, आर्थिक नुकसान असेल किंवा मानसिक त्रास असेल, त्या सगळ्यांची भरपाई आता सुरू होणार आहे. शनिदेव आता तुमच्या संयमाचं फळ राजशाही थाटात देणार आहे. या 7.5 तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधला फरक शिकवला आहे. मनातील भीती आणि लोकांवर आंधळेपणाने ठेवलेला विश्वास, आत्मसन्मान, स्पष्ट विचारसरणी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेला विश्वास यामधला फरक तुम्हाला कळला असेल. 7.5चा शेवटचा टप्पा तुमच्या करिअरला एक नवीन वळण सुद्धा देणार आहे. जी लोक नोकरीत अस्थिर होते त्यांना आता कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. जर तुम्ही स्वतःचा एखादा ब्रँड किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी सुद्धा हा काळ सर्वोत्तम ठरणार आहे. तुमची कल्पकता आता जगासमोर येणार आहे. कुटुंबातील वाद आता संपुष्टात येऊन आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहेत आणि त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होईल. शिवाय तुम्हाला स्वतःलाही शारीरिकदृष्ट्या अधिक उत्साही वाटू लागणार आहे. मग तुम्ही गेल्या काही वर्षात असा कोणता मोठा धडा शिकलायत का, ज्याने तुमचे आयुष्य बदलून टाकले किंवा आता तुम्हाला कोणत्या नवीन कामाची सुरुवात करायची आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहून आपल्या प्रवासाची सकारात्मक सुरुवात करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात नेमकं काय घडेल, या काळात काय असेल, कोणत्या गोष्टी घडणार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.